आपली रूपरेषा मी थोडक्यात सांगते की आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनचा फक्त एवढाच उद्देश आहे की आपल्या संतांनी जो अमूल्य ठेवा आपल्यासाठी ठेवलेला आहे तो प्रत्येक घरोघरी पोचावा, एवढाच उद्देश आहे. आणि याच्यामध्ये आपल्याकडे जे प्रवचनकार कीर्तनकार आहेत, मोठमोठे आहेत अगदी, तर विनामूल्य त्यांची सेवा असते. आणि आपण साधकांकडनं पण काही कोणाकडनं घेत नाही, म्हणजे श्रवण करणाऱ्यालाही काही द्यायचं नाही आणि वक्त्यालाही काही पाकिट नाही आहे. कोणी असं म्हणत नाही की बाबा आम्ही ऑनलाईन सेवा करतो म्हणून ताई आम्हाला गुगल पे करा, तर तो काही विषय नाही आहे आपल्याकडे. तर ही निष्काम श्री सेवा आणि दास्य भक्ती आपल्या गुरुकुलची चालू आहे. आणि मला म्हणजे माझ्या गावचं भूषण असे आमचे दिलीप दादा भगत असतील किंवा आमच्या कल्पना वहिनी असतील, तर अगदी पहिल्यापासून ते जॉईंट आहेत आणि त्यांना एवढं समाधान वाटतं. म्हणतात ताई तुम्ही अगदी आम्हाला आमच्या सगळ्या ह्याच्यातनं आम्हाला बाहेर तुम्ही काढलं, म्हणजे इतकं मनोगत ते व्यक्त करतात. आता सांगायला आपल्याला वेळ नाही आहे एवढा, पण रोज म्हणतात प्रवचन ऐकल्यानंतर ताई एवढी छान झोप लागते की काही मनामध्ये, कारण आपण काय करतो माहिती आहे का, चिंता आपल्याला चितेवर नेत असते आणि भगवंताचं चिंतन केलं तर ते आपल्याला परमेश्वराच्या चरणापर्यंत नेत असतं. त्यामुळे ज्या वेळेला आपण झोपण्यापूर्वी जे काही श्रवण करू तर तेच आपलं मनन चिंतन आणि निजध्यास झोपताना होत असतो आणि त्याच्यातच आपल्याला झोप लागते. स्वप्नही आपल्याला तसेच पडतात. कधीतरी तुम्ही जर का प्रवचन ऐकून झोपलात ना तर पांडुरंग सुद्धा तुमच्या स्वप्नात येईल, कारण तुम्ही ऐकलंय तेच ना. जे तुम्ही रोज ऐकून झोपाल तर तेच तुम्हाला तेच तुमच्या मनामध्ये राहणार आहे. म्हणजे कसं असतं स्वप्नाचं पण कसं असतं माहिती आहे का, दिवसा आपण जे बघतो तेच आपण स्वप्नात बघतो. मग दिवसा जर का आपण अखंड त्या भगवंताच्या नामचिंतनात असू तर आपल्याला स्वप्नही तशीच पडणार आहे. म्हणून माझी अशी सर्वांना विनंती आहे की आम्ही म्हणजे आता गावाकडे लोक लवकर झोपतात, म्हणून मी सगळ्या लोकांचा विचार करून थोडा लवकरचा थोडा अगोदरचा वेळ घेतला होता. 9ची 8:30 वेळ केली होती, पण ती वेळ सगळ्यांना सूट होत नाही. मग कोण म्हणतात ताई आमचं जेवणाचा वेळ असतो, कोण म्हणतात ताई आम्ही स्वयंपाक करत असतो, महिला वर्गांना आमच्या शक्य होत नाही. म्हणून आपली 9ची वेळ ठीक आहे. मग 9 ते 10 प्रवचन ऐकून सगळे आमचे आमचे वैद्य महाराज असतील, त्यांची तब्येत बरी नसताना विमानाचा प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे इतकं त्यांच्याबद्दल बोलण्याला माझ्याकडे शब्दच नाही खरं. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आपला हा छोटंसं लावलेलं वृक्ष हा याचा वटवृक्ष व्हावा आणि प्रत्येक घरोघरी संतांचे विचार पोचावेत, एवढीच माझी हे आहे मानस आहे. आपल्या या गुरुकुलच्या वतीने सर्व जे साधक आहेत तर त्यांना आता सन्मानपत्र देऊन आपण